नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट. बुलढाणामध्ये शिवजयंतीनिमित्त छत्रपतींचा विचार. एक धगधगते अग्निकुंड चर्चासत्र उत्साहात. छत्रपती शिवरायांच्या 396व्या जयंती उत्सवानिमित्त आज बुलढाणा शहरात छत्रपतींचा विचार, एक धगधगते अग्निकुंड या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. बुलढाणा जिल्हा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती आणि शिवप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात मनोगत व्यक्त करताना शिवव्याख्याते ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका करत अरबी समुद्रातील छत्रपतींच्या पुतळ्याच्या प्रश्नावर थेट सवाल उपस्थित केला. हिंदुत्ववादी सरकार असल्याचा दावा केला जातो, मात्र अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचे आश्वासन आजपर्यंत का पूर्ण झाले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की छत्रपती शिवरायांचे गड किल्ले ही शिवप्रेमींची अस्मिता आणि प्रेरणास्थान आहे. मात्र आज अनेक गडकिल्ल्यांचे रूपांतर केवळ पर्यटन स्थळात करण्यात आले असून त्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन अपेक्षित प्रमाणात होत नाही. जर सरकार खरोखरच शिवभक्त असेल तर गडकिल्ल्यांचे संवर्धन, संरक्षण आणि ऐतिहासिक जतन याला प्राधान्य द्यावे. तसेच अरबी समुद्रातील पुतळा तातडीने पूर्ण करावा, असे ठाम आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष शिवशाहीर शंकर मोरे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून आझाद हिंद शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील, कार्याध्यक्ष रामभाऊ व्यवहारे, रमाई ब्रिगेडच्या सुरेखाताई निकाळजे, मातृतीर्थ रणरागिणी संघटनेच्या पंचफुलाबाई गवई, तसेच ग्राम स्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून छत्रपतींच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली. स्वराज्य, शौर्य, संघटनशक्ती आणि सर्वधर्मसमभाव या तत्वांचा आदर्श समाजासमोर ठेवत तरुणांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान शिवकालीन इतिहासावर आधारित विवेचन, प्रेरणादायी भाषणे आणि चर्चासत्राच्या माध्यमातून उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करण्यात आले. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित या चर्चासत्रामुळे बुलढाणा शहरात छत्रपतींच्या विचारांबाबत नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आपण जर आपल्या मुलांना सांगितलं की इतर महिलांचा मान सन्मान करायचा, मुलींचा मान सन्मान करायचा, महिलांचा मान सन्मान करायचा, दुसऱ्याची बहीण आपली बहीण समजायची, दुसऱ्याची आई आपली आई समजायची, तर खरंच आपल्या मुलांवर आपण चांगले संस्कार टाकू शकतो. कारण जो मनुष्य महिलांना मान सन्मान देतो, ज्या मुलींची इज्जत करतो, तो शिवाजी महाराजांचा मावळा समजायला हरकत नाही. आजकालची पिढी आपण बघतो की महिलांबद्दल किती त्यांचा म्हणजे स्वाभिमान नाहीये त्यांना, आणि असं घडवण्याचं काम जर आपण प्रत्येक स्त्रीनं केलं तर खरंच शिवाजी महाराजांच्या विचारावर आपली पिढी. आझाद हिंद शेतकरी संघटना याचे काही बुलढाण्याचे ऑफिसर या ठिकाणची काही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्व मंडळी जी काही आली त्यांचे सर्वात अगोदर आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचे मी आभार या ठिकाणी मानतो. तर आज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजे नेमकं तरी काय, तर या ठिकाणी आजच्या काळात जे काही महिला माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, या सर्वांनी जे काही आपले मुलं असतील, बाळा असतील, त्यांच्यावरती जसे जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही संस्काराची भर त्यावेळेस घातली, आचारा विचाराची भर घातली, वर्तन त्यांना तसं दिलं, त्याची वृत्ती जे काही विषय त्या ठिकाणी त्यांनी तो. जगातील तमाम मराठी मनाचा श्वास श्रद्धेय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीच्या अनुषंगाने
त्यांच्या विचारांना, त्यांनी दिलेल्या स्वराज्याला तुम्ही आम्ही संरक्षित संवर्धित करणं हे प्रथम कर्तव्य प्रत्येक शिवप्रेमी म्हणून प्रत्येक मावळ्याचं कर्तव्य आहे. हे करत असताना आज केंद्रामध्ये, राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे, छत्रपती शिवरायांच्या विचारावर काम करणारं सरकार आहे. असं असताना अरबी समुद्रातील पुतळा मागील 10 वर्षापासून 15 वर्षापासून प्रलंबित का? आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाचं संवर्धन संरक्षण झालं पाहिजे. अशा असताना त्या ठिकाणी पर्यटन स्थळ उभे करून छत्रपती शिवरायांचा आम्ही अवमान करतोय की छत्रपती शिवरायांचा जय जयकार करतोय, ही विचारमंथन करण्याची वेळ आता केंद्र आणि राज्य सरकारवर आलेली आहे. आज तुम्ही आम्ही सर्वजण शिवप्रेमी म्हणून महाराष्ट्र सरकारला एक विनंती करतोय की नाही काही संवर्धन संरक्षण करता आलं तर चालेल, परंतु पर्यटनाच्या नावाखाली आमचे गडकिल्ले दारू पिण्यासाठी आणि पार्ट्या करण्यासाठी मोकळे करू नये. हा आमचा श्वास आहे, छत्रपती आमचा विचार आहे. त्या विचाराला गढूळ करण्याचं काम कमीत कमी सरकारने करू नये. त्या ठिकाणी संरक्षण संवर्धन करता आलं तर जरूर करावं. तो विचार पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून, तो विचार छत्रपती शिवरायांचा इतिहासाच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम सरकारनं करावं. ही एक छोटीशी मागणी आम्ही या निमित्तानं मायबाप सरकारला करत आहोत. आज तुम्ही आम्ही छत्रपती शिवरायांचं अस्मिता जोपासतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आणि ध्वज आम्ही गाडीवर लावून फिरतो, परंतु ज्या ठिकाणी ज्या गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, नाव आहे, ध्वज आहे, ती गाडी कमीत कमी बिअर बार पुढे आणि वेगळ्या ठिकाणी थांबणार नाही. याची दक्षता शिवप्रेमी म्हणून घ्यावी. ही एक आवाहन छत्रपती शिवरायांच्या या 396व्या जयंतीच्या अनुषंगानं सरकारला आणि तमाम शिवप्रेमींना करतो.